नमस्कार. लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आज जो टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन आला आहे मशीन लर्निंगमधला तो आहे सुपरवाइज लर्निंगचा प्रकार सपोर्ट वेक्टर मशीन, याला SVM देखील म्हणलं जातं. हा क्लासिफिकेशन अल्गोरिदम आहे. चला तर सहज सोप्या मराठी भाषेमध्ये आपण समजून घेऊया. तुमच्या स्क्रीनसमोर एक इमेज दिसते. हे सोपं उदाहरण तुम्हाला मी दाखवतो आहे. याच्यामध्ये एक डेटा सेट आहे. त्या डेटा सेटमध्ये 2 क्लास आहेत आणि त्या 2 क्लासमध्ये काही फळं आहेत जसं ॲपल आणि ऑरेंज. आता मला एक असा क्लासिफिकेशनचा अल्गोरिथम वापरून मॉडेल तयार करायचं आहे की जो ह्या 2 क्लासमधील फळांना क्लासिफाय करून येणारा नवीन जे फळ आहे तो कोणत्या क्लासमध्ये येणार आहे हे बघण्याकरता जेव्हा मी काम करेल तर ते कशा पद्धतीने काम करेल. तर SVM हा क्लासिफिकेशन करताच काम करतो. ह्युमन बिंग जर बघितलं तर ह्युमन लवकर समजू शकतो की हा ॲपल आहे का ऑरेंज आहे, त्याला असणाऱ्या त्याच्या अनुभवावरनं. पण जेव्हा मशीन करता हे मला द्यायचं आहे तर याच्याबरोबर मला काही त्याला डेटा सेट, त्याचे डेटा पॉईंट्स मला द्यावं लागतील. उदाहरणार्थ ॲपल जर तुम्ही घेतलं तर ॲपलचा रंग, त्याचं वजन आणि त्याचं आकार हे 3 फीचर असतील. त्याचप्रमाणे ऑरेंज जर असेल तर ऑरेंजचा रंग, ऑरेंजचं वजन आणि ऑरेंजचा आकार किती असेल हे जर मी मशीनला दिलं SVMमधून तर SVM तो सहजपणे त्याला क्लासिफाय करून तुम्हाला सांगू शकेल. आता हे क्लासिफिकेशन मला जेव्हा करायचं आहे, हा सध्या जो तुम्हाला मी सपोर्ट वेक्टर मशीनचा अल्गोरिथम सांगतो आहे हा लिनियर सपोर्ट वेक्टर मशीन आहे. लिनियरमध्ये तुम्हाला जे डेटा पॉईंट्स असतात तुमचे किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत की ते 2 जे फळं आहेत ॲपल आणि ऑरेंज हे लिनियरली अरेंज केलेले आहेत. तर याला जर मला सेपरेशन करायचं असेल तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स ड्रॉ करून त्याला सेपरेट करू शकतो. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत अशा कितीही प्रकारच्या लाईन्स मी ड्रॉ करून त्याला काय करेल, मी डिवाईड करेल आणि सेपरेट करून तो ऑरेंजमध्ये आहे का ॲपलमध्ये आहे हे मी सहजपणे सांगू शकतो. अशावेळी SVM अल्गोरिथम आपल्याला काय करतो, म्हणजे SVM कसं काम करतं बघा. हा सगळ्यात पहिले एक कन्सेप्ट वापरतो ज्याला डिसिजन बाउंड्रीज शोधण्यास तो मदत करतो. ही डिसिजन बाउंड्री जी असते याला बेस्ट फिट लाईन असं देखील आपण म्हणतो मशीन लर्निंगमध्ये आणि SVMमध्ये त्याला हायपर प्लेन असं म्हणलं जातं. हायपर प्लेन हे काय करतं की एक लाईन ड्रॉ करतं 2 क्लासमध्ये. पण ती लाईन कशा प्रकारची असली पाहिजे जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार तर त्याच्यामध्ये त्या हायपर प्लेनपासून मार्जिनच्या तुमच्या ज्या असतील 2 क्लासमधल्या त्या मॅक्सिमाइज पाहिजेत. आता तुमच्या स्क्रीनवर बघा, तुम्हाला दिसत आहे ॲपल एका बाजूला आहे, ऑरेंज एका बाजूला आहे. एक ब्लॅक कलरची डार्क लाईन दिसते. ही काय आहे, ही हायपर प्लेन आहे जी ड्रॉ केलेली आहे. मी मागच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवलं की लाईन आपण कशी ड्रॉ करू शकतो. पण SVM काय सांगतो तुम्हाला, ही हायपर प्लेन जी तुम्ही ड्रॉ करणार आहात ही मॅक्सिमम मार्जिन ठेवून ड्रॉ केली पाहिजे जेणेकरून तुमचे जे 2 क्लासमधले डेटा पॉईंट्स आहेत ते त्याच्यामध्ये कव्हरअप झाले पाहिजे प्रिडिक्शन करण्याकरता. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बघा सपोर्ट वेक्टरवर की एक हायपर प्लेन ड्रॉ झालेली आहे आणि दोन्ही बाजूला तुम्हाला 2 डॉटेड लाईन दिसत आहेत. त्या बेसिकली काय आहेत, मार्जिन्स आहेत जे हायपर प्लेनपासून आपण काय केल्यात, ड्रॉ केल्यात. तर सपोर्ट वेक्टर असं म्हणतं की हायपर प्लेन जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार आणि मार्जिन ज्या तुम्ही ठरवणार ह्या मॅक्सिमाइज पाहिजेत जेणेकरून सपोर्ट वेक्टर काढण्याकरता तुम्हाला ते सोपं जाईल. आता इथे बघा हायपर प्लेनला असणारी एक मार्जिन आणि ॲपल आणि तेचप्रमाणे ऑरेंज ह्या त्या मार्जिनवर टच झालेले आहेत किंवा त्याला ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर हे जे कॉन्टॅक्टमधले 2 फळं तुम्हाला दिसतात त्याला बेसिकली सपोर्ट वेक्टर असं म्हणतात. म्हणजे जवळचा पॉईंट्स तो काय करतो, शोधतो आणि त्याला आपण काय म्हणतो बेसिकली सपोर्ट वेक्टर. म्हणजे सपोर्ट वेक्टर काय करतात, तुम्हाला मदत करतात. नवीन आलेला डेटा
हा कोणत्या क्लासमध्ये जाईल हे तुम्हाला काय करून देतात, ते सपोर्ट करून देतात की शोधण्याकरता तुम्हाला सोपं जाईल. तर मला वाटतं हायपर प्लेन हे लक्षात आलं असेल. 2 मार्जिन, त्याच्यामधलं मॅक्सिमाइज अंतर, म्हणजे त्याला आपण मार्जिन असं म्हणतो. मग आता असं गृहीत धरा की हा मॉडेल तुम्ही क्रिएट केला आणि ह्या मॉडेलवर आधारित काही सपोर्ट व्हेक्टर्स तुम्ही शोधले. आता नवीन फळ तुम्ही तेव्हा देणार, तर हे काय करेल, सपोर्ट व्हेक्टरच्या माध्यमातून तो कोणत्या क्लासमध्ये येणार आहे हे तुम्हाला SVM काय करेल, सहज आणि सोपं सांगून देईल. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की हे कन्सेप्ट तर माझ्या लक्षात आली, हायपर प्लेन कसं असतं, मार्जिन्स कशा असतात, सपोर्ट व्हेक्टर कसे शोधतो, पण हे करायचं कसं. मग याच्याकरता आपण काय करतो, पायथॉनचा प्रोग्राम वापरतो आणि त्या पायथॉनच्या प्रोग्राममधून काय करतो आपण, हे सपोर्ट व्हेक्टर मशीन किंवा सपोर्ट व्हेक्टर काय शोधतो. तर समोर तुमच्या स्क्रीनवर पायथॉनचा कोड दिसतो की हे करायचं कसं. ॲज युजल लायब्ररीज तुम्हाला इम्पोर्ट कराव्या लागतील, नमपाय, त्याच्यानंतर मॅटप्लॉटलिब, आणि खालची जी लाईन तुम्हाला दिसते ती आहे SVM क्लासिफायर. म्हणजे मी जेव्हा स्कायलर्नमधून SVM घेणार आहे, तर हे SVM तुम्हाला सपोर्ट व्हेक्टर शोधण्याकरता काय करणार आहे, मदत करणार आहे. जसं लिनियर रिग्रेशनमध्ये आपण लिनियर रिग्रेशन इम्पोर्ट केलं, लॉजिस्टिकमध्ये लॉजिस्टिक केलं, KNRSमध्ये KNN केलं, तसं SVMमध्ये मी काय केलं, आता स्कायलर्नचं लायब्ररी वापरली. तर ह्यामध्ये मी जो डेटा सेट घेतलेला आहे यावेळेसचा, तो थोडासा वेगळा प्रकारचा आहे. याच्यामध्ये मला काय करायचं आहे, रिझल्टचं प्रिडिक्शन करायचं आहे. ते कशावर करायचं आहे, 2 व्हेरिएबल्सवर, जे की आहे त्याचे स्टडी आवर्स आणि त्यावर आधारित मिळणारे गुण. म्हणजे स्टडी आवर्सवर किती मार्क मिळतील आणि मग त्या दोन्हीवर काय रिझल्ट प्रिडिक्ट होईल हे मला बघावं लागेल. म्हणून तो डेटा सेट मी घेतला आहे. एक्समध्ये मी काय केलेलं आहे, स्टडी आवर्स आणि मार्क्स घेतलेले आहे, आणि वायमध्ये काय केलं आहे, रिझल्ट घेतला आहे. मात्र रिझल्ट घेतेवेळेस मी काय केलेलं आहे, त्याला बायनरी क्लासिफिकेशन वापरलेलं आहे. म्हणजे जर विद्यार्थी फेल असेल त्याला आपण 0 म्हणू, आणि तो विद्यार्थी पास असेल त्याला 1 म्हणू. म्हणून याला काय केलं, आपण बायनरी क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर इथं मात्र तुमचं तो क्लासिफिकेशन मॉडेल तयार होतो SVMचा. मग तो एका व्हेरिएबलमध्ये घेऊन SVM.svc कर्नल इक्वल टू लिनियर वापरलं आहे. कारण माझा जो सध्या SVM अल्गोरिथम आहे तो कशावर काम करतो, लिनियर सपोर्ट व्हेक्टर किंवा लिनियर डेटा सेटवर काम करतो. आता याच्यामध्ये एक नॉन लिनियर देखील सपोर्ट व्हेक्टर मशीन येतं. ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीने ते कर्नल ट्रिक वापरून त्याला आपण क्लासिफिकेशन करू शकतो. त्यानंतर मी प्लॉट करणार आहे. इथे विद्यार्थ्यांचा डाटा मी काय केला, प्लॉट केला. मी सांगितलं की डेटा व्हिज्युअलायझेशन्स हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो याच्यामध्ये. मग मी काय केलेलं आहे की फेल जर असेल तर त्याला काहीतरी एक रेड कलरमध्ये दाखवणार आहे, आणि पास असेल तर तो काहीतरी ग्रीन कलरमध्ये दाखवणार आहे. म्हणून मी काय केलं, याच्याकरता ते कलर्स देखील ड्रॉ केले. तुम्हाला तो कोड दिसतो आहे की कशा पद्धतीनं ते मार्किंग होत आहे. त्यानंतर एक्स आणि वायची मी काय केली, लिमिटेशन्स सेट केल्या की एक्सवर किती मॅक्सिमाइज पाहिजेत आणि वायवर किती मॅक्सिमाइज पाहिजेत. इथे मी काय करतो आहे, आता हायपर प्लेन म्हणजे डिसिजन बाउंड्रीज मला बघण्याकरता प्लॉट करतो आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर ते दिसतं आहे की मेश ग्रिड नावाची कन्सेप्ट वापरून आणि डिसिजन फंक्शन वापरून मी काय केलं, डिसिजन बाउंड्रीज प्लॉट केल्या. त्यानंतर मार्जिन्स प्लॉट दिसतं याच्यामध्ये वेगवेगळ्या की कशा पद्धतीने मार्जिन्स हे प्लॉट झालेले आहेत. त्यानंतर सपोर्ट व्हेक्टर मी हायलाईट करतो आहे. आता जेव्हा माझी मार्जिन प्लॉट झाली, सपोर्ट व्हेक्टर प्लॉट झाला, तर मला येणारे जे सपोर्ट व्हेक्टर आहेत ते थोडेसे वेगळ्या प्रकारे दाखवावं लागतील की हे सपोर्ट व्हेक्टर आहेत ह्या पर्टिक्युलर डेटा सेटमध्ये, जे की पास आहे का फेल आहे हे प्रिडिक्ट तुम्हाला करतात. आणि मॅटप्लॉटलिबने मी काय केलं, तो ग्राफ प्लॉट केला. ह्या स्क्रीनवर तुम्हाला त्याचं आउटपुट दिसतं आहे. आता आउटपुटमध्ये बघा, जे रेड डॉट्स जे मी वापरलेले आहेत ते फेल करत आहेत, जे ग्रीन डॉट्स आहेत ते पास करत आहेत. मात्र
इथे एक ब्ल्यू बॉर्डर सर्कलचे काही 2 पॉईंट्स तुम्हाला दिसत आहेत बघा, ते बेसिकली आहेत सपोर्ट व्हेक्टर. आणि सॉलिड ब्लॅक लाईन जी आहे ती आहे तुमची हायपर प्लेन, आणि वरच्या 2 डॉटेड लाईन ज्या आहेत त्या मार्जिन्स आहेत त्याच्या. म्हणजे त्या मार्जिनवर येणारे 2 जे पॉईंट तुम्हाला दिसत आहेत त्याला बेसिकली आपण काय म्हणतो, सपोर्ट व्हेक्टर असं म्हणतो. मग नवीन डेटा तुम्ही जेव्हा त्याला देणार तर हे सपोर्ट व्हेक्टर काय करणार की ते कोणत्या सपोर्ट व्हेक्टरच्या जवळ आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो प्रिडिक्ट करून तो विद्यार्थी पासच्या रेंजमध्ये जाणार आहे का फेलच्या रिझल्टमध्ये जाणार आहे हे तुम्हाला सहजरित्या सांगू शकेल. तर मला वाटतं बहुतेक हे SVM काय कसं काम करतं आणि कशा पद्धतीने ते पायथॉनमध्ये आपण वापरतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि येणारे नवनवीन व्हिडिओज बघण्याकरता सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, धन्यवाद.